हिंगोली जिल्ह्यात पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्णा नदीच्या पात्रातून छुप्या मार्गाने वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या। या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली। कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना अवैधरित्या रेती भरून जाणारा एक टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या टिप्पर आणि रेतीसह एकूण 20,25,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या तस्करी मागे आणखी कोणाचे हात आहेत याचा सविस्तर तपास हिंगोली पोलीस करत आहेत। प्रतिनिधी महादेव हरण, NTP न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।